मी अगदी जरासच तेल घेतलंय. बॅकग्राऊंड बघा काय सुंदर दिसतंय. नोयामय उठली. बघा मम्मीने ही आहे खानपुरी वालाची भाजी. इकडे ना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे पितृपक्षी अमावस्या, ज्यामध्ये की आपण भरपूर सारे पदार्थ बनवतो आणि आपल्या पूर्वजांसाठी जे आपल्या सोबत आज नाहीयेत, आजी आजोबा असतील, कुणाचे आई वडील असतील किंवा कोणीही, त्यांच्यासाठी आपण छान असं पान काढतो. म्हणजे पूर्ण पदार्थ त्यांच्यासाठी आपण ठेवतो. गेल्या वर्षी हा व्हिडिओ मी बनवलाय, ह्या वर्षी पण आपण मस्त बनवतोय. सगळे एकत्र आहेत इकडे. बरंचसं बनवून झालेलं आहे. मी मच्छी फ्राय केलेली आहे, त्याच्यानंतर आता करंजा करते आणि मग पुऱ्या, त्याच्यानंतर थोडासा शिरा बनवायचा. मला आता लक्षात आलं, वहिनींनी ही कामं मला दिल्यात. बाकी सगळं भाज्या वगैरे करायचे ते सगळं त्यांनी तिकडे रेडी केलंय. हे रेडी झालं आता की आपण त्या घरी जाऊ आणि बस. अजून काय? आज कोण येणार आहे? कोण येणार आहे? इकडे ये. कोण येणार आहे आज? आपण कोणासाठी आज करतोय हे सगळं? गंगाई ना, गंगाई. त्याच्यानंतर ते बाबा तिथे फोटो लावल्यात बघ, ते नाही आहेत ना आपल्या सोबत, ते वारले ना. हा काव काव. ये दोनच मी करंजा केल्यात, कारण की फक्त हे पानात आपल्याला ठेवायचे त्यासाठी. आणि बाकी सगळ्यांसाठी स्वीट डिश असणार आहे खीर. वहिनी खीर बनवणार आहेत. आपण भात करू, त्यातला थोडासा काढून आणि मस्त खीर बनवायची. शुभम नारळ आहे का बघायचंय, वहिनींनी सांगितलंय. नारळ असेल तर बघ आणि तो फोडून ठेव. तिथपर्यंत आता मी पुऱ्या फटाफट तळते. आता मी फटाफट करते. आणि पाऊस बिलकुलच थांबायचं नावच घेत नाहीये. आता ह्याच्या मी पुऱ्या करते आणि मग इथे क्या करणे का बाद में माझ्या पुऱ्या एक्झास्ट चालू केला तर तुम्हाला आवाज येणार आहे. माझ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता मी फटाफट तळते. आणि शुभमने नारळ पण फोडलेला आहे आणि लकीली नारळ तुम्हाला म्हणजे उभा फुटलाय. सो हे लकी असतं. सगळा पसारा झालाय पण ठीक आहे. 2 करंजा आणि इतीला मोदक हवा होता, स्वीटीसाठी छोटूसा मोदक. मी अगदी जरासच तेल घेतलंय, कारण की जास्त नाहीये. मग ते नुसतं तेल ना खूप वाया जातं, म्हणून मी जास्त नाही घेतलंय. आपल्या घरी पण मस्त म्हणजे नावजाला, तिथे पण आज सगळे गावात असतील एकत्र आणि तिथे पण चालू असेल काय काय बनवायचं. तिथे बाबा आईच्या नावाने, त्याच्यानंतर मामाकडे नाना नानीच्या नावाने, तर सगळीकडेच इकडे असतं हे. आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी म्हणजे भरपूर पदार्थ बनवले जातात आणि ताट दाखवलं जातं. कशा पद्धतीने दाखवतात ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेनच. तुम्ही कशा प्रकारे साजरी करतात किंवा तुमच्या पूर्वजांना बोलवताय ह्या दिवशी, ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. म्हणजे जाणून घ्यायला आवडेल, कारण की भरपूर प्रथा वेगवेगळ्या असतात. जसं की मी दाखवते इकडे, मग तुम्ही मला कॉमेंट करून सांगता, अरे तुमच्याकडे असं होतं, आम्ही असं करतो. म्हटले वा छान. तुम्ही पण मला कॉमेंट करून सांगा. आणि तुझं काय चाललंय? आता आपण पुऱ्या तळू फटाफट. येस, इतीचा मोदक झालेला आहे, पण आता थंड झालं की मी तुला देते. ओके. आणि घरात सगळेच आजारी झाल्यात. स्नोईला खोकला सर्दी, अदीला ताप सर्दी खोकला, जानू तिकडे आजारी, शुभमला खूप खोकला झालाय. खोकलापेक्षा घसा दुखायला लागलाय सकाळपासून. थोडंसंच तेल मी घेतलंय पण तरी फुगल्यात माझ्या पुऱ्या. असं जरा बरं वाटलं मला. सगळ्यात नाही फुगल्या पण फुगतायत. आता डाय मारली तुमच्याशी बोलता बोलता मस्त डाय मारली असती मी, एवढी मळी झाले ना. पण पुऱ्या, इतीचा मोदक, करंजा आणि शिरा पण. आता मी ह्या घरी आले आणि बघू काय करतात सगळे. तसं सगळं झालेलं आहे. बॅकग्राऊंड बघा काय सुंदर दिसते. श्नोया मोया उड़ गई. ओके चलो, श्नोया मोया भी उड़ गई है. आणि मम्मीने इकडे सगळे बेडशीट वगैरे धुवून. श्नोया मोया उठली. श्नोया मोया उठली. चला चला, सगळं झालेलं आहे रेडी. आता मी दाखवते तुम्हाला काय काय. पण जरा पसारा आवरू. ए तू मोदक मागितलेला ना,
आवडला ना तुला? ये बोंबील पण मम्मीने भाजलेला आहे चुलीत. आता छान दिसताय. मी तुम्हाला गणपतीला दाखवलेलं ना थानकुल्या, ह्या बघा मम्मीने आज केल्यात मस्त. आणि आता मी हे काढते. चमच्याने काढू की सुरीने? हे असं चमच्याने छान असं काढायचं. सगळ्यांच्या अजून अंघोळी बाकी आहेत, छोटी मंडळी, त्याच्यामुळे गोंधळ. आणि म्हणजे टिकली आहे, फक्त काढून ठेवू ना प्लेटमध्ये. तर ही आहे थानकुली. अंड आणलंस का कुलफड? आणि इकडे गोळे आपले चवळीचे गोळे ते पण बाफून ठेवल्यात. आता कोनफड, त्याच्यानंतर एक अंड, बस भजी झालेली आहे, भात झालेला आहे, खीर झालेली आहे. तरी दरवर्षी आम्ही म्हणजे गेल्या वर्षी तरी 10:30च्या आसपास काढलेलं पाणी. रात्रीपर्यंत एकत्र जेवणार दोघांना सोबत जेवतात तुझी आजी आजोबा. ताट ठेवलेला आहे आणि आता थोडासा कावळे येतील, सगळेजण घरात गेले कारण की मग सगळेजण असतील की ते येत नाही. आणि आता थोडाच वेळ आजी आणि आजोबा आपली कोण आजी आजी सासू आजी सासू आणि आजी सासरे. चलो नाही इकडे इकडे ना जरा काय केलंय आणि काठी ती काठी आणि दाता जरा दाखव ना. हा घे, मी एवढी कडक नाही केली आज कारण की भरपूर होती, तर त्याच्यामुळे मला कंटाळा. ए श्नोडी काय करते? मस्त खेळते. हॅलो हाय गुड आफ्टरनून. आणि दुपारी जेवण झालं मस्तपैकी आणि त्यानंतर आमच्या गप्पा रंगल्या. ऑलमोस्ट आता 4 वाजल्यात. मीटिंग वगैरे होत्या अशा बचत गटाच्या वगैरे घरी, त्या झाल्या. आणि आता मी चाललोय पालघरला जाऊन येतोय. स्नोईला मी सांगू इकडे स्नोई आहे पण स्नोई गेली. मॅडम एवढ्या बिझी आहेत की काल एक मीटिंग झाली ती तहकूब झाली, परत एक मीटिंग आता आणि परत बुधवारी एक मीटिंग आहे. हो माय गॉड आय एम सो बिझी बाय द वे. एवढीच काय बाकी पण खूप काम आहेत. म्हणजे सध्या इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर इतके छान कॉमेंट्स येतात, त्याच्यानंतर आपले व्हिडिओज पण इतके छान चालतात ना,
भरपूर ब्रँड्स रीच करतात माहिती, म्हणजे इतकं भारी वाटतं तुम्हाला काय सांगू. भरपूर ब्रँड्स येतात, खूप सारे ब्रँड्स असे असतात की मी ते प्रॉडक्ट जनरली नाही वापरत आणि कोणताही ब्रँड येतो आणि मग मी ते कोलॅबरेशन एक्सेप्ट करते असं नाही आहे. कितीतरी तर मी असे जाऊ देते की नको, हे नको. प्रॉडक्ट आपल्याला यूजफुल असेल तरच आणि मी ते यूज करत असेल तरच. कारण की मी जेवढे पण प्रॉडक्ट दाखवते माझ्या रीलमध्ये असू दे, व्हिडिओजमध्ये असू दे, ते सगळे मी यूज करते रेग्युलर बेसिसवर. त्याच्यामुळे मी तसेच प्रॉडक्ट सगळे दाखवते. आणि म्हणून कोणी लिंक्सवर वगैरे क्लिक करून जे ऑर्डर करतात ना, ते आम्हाला इंस्टाग्रामवर कॉमेंट करून पण सांगतात की आम्ही यूज करून बघितलं आणि सुंदर प्रॉडक्ट आहे. काहीही असू दे. तसे आता बरेच लाईनअप आहेत कारण की दिवाळी आले आणि दिवाळीसाठी भरपूर काय काय असतं. आणि जास्त मजा कधी येते कॉन्टेंट क्रिएट करायला, जेव्हा छोटे ब्रँड्स असतात, म्हणजे त्यांनी काहीतरी प्रॉडक्ट त्यांचा लॉन्च केला किंवा असं छोटं काहीतरी, मग ते असं छान वाटतं आणि भारी वाटतं की खूप लहान लहान मुली असतात पण घरून का होईना पण त्या असं काय काय बिझनेस आयडियाज घेऊन आल्यात आणि सुरुवात करतायत. असं छान वाटतं त्यांच्यासोबत काम करायला. आणि आयडियाज पण आम्ही इतक्या शेअर करतो ना अशा वेळेस की चांगल्यात चांगला कॉन्टेंट आपल्याला कसा बनवता येईल. सो तुम्ही पण मला अशा आयडियाज देत राहा आणि मज्जा येते. आता दिवाळीसाठी बरंच काहीसं प्लॅन आहे, तुम्ही बघालच याल त्या व्हिडिओजमध्ये. कसं वाटतंय तुला? त्याला बरं नाही आहे, त्याचा घसा खूप असा खवखवतोय, तर गरम पाणी घेतलंय. आता आम्ही पटकशी पालघरला जाऊन येत. आणि हा रम्याचा ड्रेस, शुभम एक मिनिट दाखवतोस? हा अरम्याचा ड्रेस आहे आणि त्यांचे ड्रेसेस रिअली खूप सुंदर असतात आणि सगळ्यांना वेगवेगळे. म्हणजे तुम्हाला नुसता कुर्ता हवा असेल तर तुम्ही कुर्ता घेऊ शकता, दुपट्टा वेगळा आहे, पॅन्ट्स नुसत्या वेगळ्या आहेत. आणि ह्या पॅन्ट्स ना खूप कम्फर्टेबल आहे. घरी पण मी टी शर्टच्या खाली वगैरे घालते आणि मस्त पॉकेट्स वगैरे पण आहेत. सो ते बरं वाटतं आणि चांगल्या रेंजमध्ये खूप सुंदर प्रॉडक्ट्स मिळतात. आणि दुसरं म्हणजे की 10 XL पर्यंत त्यांच्याकडे सायझेस आहेत. रम्याचं तेच मेन टॅगलाईन आहे की एम साईजपासून 10 XL पर्यंत. आणि ज्या थोड्या बारीक असतील ना त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की स्मॉल साईज अवेलेबल नसते. पण सुंदर कपडे असतात आणि चांगल्या रेंजमध्ये प्युअर कॉटन तुम्हाला मिळतं. सो ट्राय करा, कारण की खूप जणांनी ट्राय केल्यात माझे ड्रेसेस बघून आणि सगळ्यांचे कॉमेंट्स पॉझिटिव्हच आहेत. गावाकडची अगदी पारंपरिक पद्धतीने साजरी केलेली ही सर्वपित्री अमावास्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, बाय.